त्याच्या नामातही ताकद आहे. त्याचं नाव जरी घेतलं ना तरी काळ आपल्या पाया पडतो. मग सावरगाव मंडळी विचार करेल, महाराज देवाचं महत्व एवढं सांगत आहात तुम्ही, मग या शरीराचं महत्व नाही का? महाराज म्हणले नाही, या शरीरामध्ये काही सामर्थ्य नाही. महाराज म्हणले पशु का होत पन्हैया नरका कछु नाही होत. एखादं जनावर जर मेलं ना, बर का सावरगावकर, एखादं जनावर जर मेलं त्याचा अवयव कामाला येतो, पण हे जनावर मेलं त्याचा कोणताच अवयव कामाला येत नाही. महाराज म्हणले याला जाळलं तर राख होते, पुरलं तर किडे खातात, आणि मारून फेकून दिलं जनावर खाऊन येशी विष्ठा तयार होते, बाकी याच्यात काही सामर्थ्य नाही. महाराज म्हणले 2 दिवस आपण आंघोळ करू नका, आपल्याला करमत नाही. बरोबर आहे का नाही? हो, 2 दिवस ब्रश करू नका, आपल्याला करमत नाही. पण गाईला कधी आंघोळीची गरज आहे? बोला बोला, नाही. कधी ब्रशची? तिची सोय जगाच्या मालकाने करून दिली बघा ताई. 2 दिवस आपण आंघोळ केली नाही तर आपल्याला करमत नाही. एवढा अमंगळ आणि अपवित्र हे शरीर. या शरीराचा विचार केला ना तर शरीर कसं आहे? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे गंधीची धार, नाही अपवित्र शरीर आईचे शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, नाही अपवित्र तर या जगाच्या पाठीवर शरीरा इतकं अमंगळ आणि अपवित्र दुसरं शरीर नाही. आणि उत्तरार्धाचा विचार केला महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगले. मग तुम्ही विचार कराल महाराज सुरुवातीला सांगताय शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे, नंतर सांगतात उत्तम आहे आणि चांगलं आहे, असं डबल ढोलकी का बनतात? बरोबर आहे का नाही? काही लोकांचा स्वभाव डबल ढोलकी असतो, कळतं ना तुम्हाला? आपल्याकडे काय सांगतात दुसऱ्याकडे काय सांगतात, आपल्याकडे रडून ऐकून घेतात दुसऱ्याकडे हसून सांगतात. हा लोकांचा स्वभाव. बरोबर आहे का नाही ताई? लोक कंडिशन नुसार बदलतात, कळतंय तुम्हाला? हा ताई बोलत चला. चहात माशी पडली, तुम्ही काय करतात? बोला बोला बोला. चहा फेकून देतात. तुपात माशी पडल्यावर बोला माशीला फेकतात. बरोबर आहे का नाही? नुसतं फेकतात नाही, अगोदर चोखतात. हा, तिच्या अंगाला लागून बी तूप वाया नाही गेलं पाहिजे. हे बचत गट साधन आहे. हा हो, तुपाच्या भांड्यात जर माशी पडली ना तर सासूबाई सुनबाईला म्हणते पोरी ती माशी बाजूला काढ आणि तिच्यावर पाणी मार, जागेवर फिल्टर. बरोबर आहे का नाही ताई? माझा प्रश्न आहे तुम्हाला, चहात माशी पडली तुम्ही चहा फेकून देतात आणि तुपात माशी पडल्यावर तूप फेकत नाही, असं का? तुम्ही म्हणाल ताई सोपं उत्तर आहे, चहा 5 रुपयाचा आहे फेकायला परवडतो, तूप 1000 रुपयाचं आहे माशीला फेकायला परवडतं. कंडिशन नुसार लोक बदलतात ना. मायबाप सोपं सांगू तुम्हाला, तुमच्या अंगावर चांगला कपडा असेल, डोक्यामध्ये कांजीची टोपी असेल, तुमचा एखादा बंगला असेल, एखादी गाडी असेल, लोक तुम्हाला रामराम केल्याशिवाय राहत नाही. पण ताई तुमच्या अंगावर चांगली साडी नाही, अंगावर सोनं नाही तर मागे वळून सुद्धा पाहत नाही. हा लोकांचा स्वभाव. कंडिशन नुसार लोक बदलतात मायबाप. आणि जसा ज्याचा स्वभाव आहे तो अजिबात बदलत नाही. हा सोपं सांगू तुम्हाला, हाताची 5 बोटं सारखी आहेत का? नाही. प्रत्येकाचा चेहरा सारखा आहे का? तसा स्वभाव सुद्धा सारखा नाही. हे मी सांगत नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात स्वभाव कसा आहे लोकांचा. आधी होती दासी पटराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, आधी होता ग्राम जोशी राजा पद दिले त्याचे, राजा पद दिले त्याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना, पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना, केला सत्संग
भजन राहिना मूळ स्वभाव जाईना आधी होती दासी नंतर पटराणी केले तिसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. माय बाप जसा ज्याचा स्वभाव आहे तो अजिबात बदलत नाही. ताई तुम्हाला दासी माहितीये का? हो सावरगाव जागेत ना तुम्ही? हा दासी माहितीये का तुम्हाला? बघा पूर्वीचा कालखंड होता. डोक्यावर टोपलं घेऊन काहीतरी विकण्याकरता महिला मंडळ यायचं, बरोबर आहे का नाही? त्यांनी डोक्यावर टोपलं घेतलं, गल्लीची सुरुवात झाली की ते म्हणायचं सुया घ्या, बरोबर आहे का नाही? एक म्हणायचं काळ्या पोतीतली मणी घ्या, बरोबर आहे का नाही? एक म्हणायचं दात मणी घ्या, एक म्हणायचं दीट मणी घ्या. ते कसं म्हणायचं म्हणू का मी? बोला बोला. महिला मंडळ म्हणत असेल तर म्हणते, नाही तर म्हणणार नाही. काय करायचं बोला? म्हणायचं का? म्हणायचं ना, त्याचे वेगळे लागतील. सुया घ्या मनी घ्या, दाताचं दातवन घ्या ग कुणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी. हो कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी. हो कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. हे तरी नाही गाल तरी दुसरा येईल, हे तरी नाही गाल, हे तरी नाही गाल तरी दुसरा येईल, हे तरी नाही गाल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तुझे का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तुझे का पिंगळा महाद्वारी. दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी. हो कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. सुया घ्या, सुया घ्या, मणी घ्या, सुया घ्या, सुया घ्या, मणी घ्या. घेताय का कोणी? दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. अरे बाप, तिने डोक्यावर टोपलं घेतलं, विकायला सुरुवात केली. तर आनंद झाला बरं का. ही मंडळी सुद्धा टाळी वाजवत होती. खासियत आहे तुमची, हिला तुम्ही सांभाळून ठेवलं, नाही तर ही साधी नाही. हा हे सांभाळणं म्हणजे लई कठीण आहे बरं का दादा. तुम्ही बसवून ठेवलं विशेष गोष्ट आहे बघा. ही लेकरं सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. ते केव्हा काय विचारतील याचा भरोसा नाही. बघा वर्ग भरला होता आणि शिक्षकाने प्रश्न केला, बाळ्या उभा राहा. ते पोरग उभं राहिलं. म्हणे काय सर? म्हणे सांग 90 + 90 किती? काय विचारलं? 90 + 90 किती? ते म्हणे सर 90 + 90 म्हणजे अख्खी क्वार्टर. साधेत नाही, सांभाळणं लई कठीण आहे यांना. माय बाप ऐकताय ना तुम्ही? दासीने डोक्यावर टोपलं घेतलं, विकायला सुरुवात केली. आणि जसं आता मी म्हणलं ना, बस तसंच तिने म्हटलं. मग म्हणत असताना तिला एका राजाने पाहिली. कुणी पाहिली? हो सावरगाव, कोणी पाहिली? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणी पाहिली? राजाने. राजाने पाहिली, राजाला ती आवडली. मग राजा म्हणे मैं तुम्हारे बिना जी नहीं सकता, मी लग्न करीन तर तुझ्याशीच करेन. ऐका आता, सुया विकणारी, काळ्या पोतीचे मणी विकणारी, आता ती राजाची राणी झाली. पण राजाची राणी झाल्यावर सुद्धा तिचा मूळ स्वभाव काय जात? बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले 4-5 गल्ल्या फिरल्याशिवाय तिला जेवण पचायचं
फिरणारी ती फिरणारी बघा, रोज गल्ली बदलून फिरायला जायची, रोज पुढच्या गल्लीत जायची. आता ती मागच्या गल्लीत गेली. कोण? दासी. बोलत चला हा. असं दासी मागच्या गल्लीत गेली. असं ओट्यावर बचत गट बसलं होतं. कळतं ना तुम्हाला? हा, मजुराची मोकळदम, बचत गट, महिला आघाडी, हा असं बसलं होतं. म्हणे का ग, एवढे महिने झाले तुझ्या लग्नाला, पहिल्यांदा आमच्या गलीत आली, एखादं नाव घे ना. असं कोण म्हणे? तिकडचं महिला मंडळ. इकडचं नाही, इकडचं शांत आहे. चाफा बोले ना, चाफा. हा, हे म्हणतील ताई काय याचं शांत, तुम्ही घरी येऊन पहा. ही म्हणते का हो, तुमचं काय काय सांभाळू, घर सांभाळू, शेती सांभाळू, शेड्या सांभाळू, मेंढ्या सांभाळू, तुमच्या आई वडील सांभाळू, लेकरं सांभाळू, काय काय सांभाळू. ह्यो म्हणे जगदंबा, ओ कालिंका, फक्त तोंड सांभाळ, बाकी मी सगळं सांभाळतो. हे साधत नाही. यांनी बोलायला सुरुवात केली का आपण फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा, पुढे बोलायचं नाही. मग ते म्हणे का ग, एवढे महिने झाले, एखादं नाव घे ना. ताई ऐका आता, तीन डोक्यावर पदर घेतला आणि तीन नाव घेतलं. ती काय म्हणते बघा, चांदीचा हत्ती त्याले सोन्याचे पाय. काय म्हणते ती? चांदीचा हत्ती त्याले सोन्याचे. तुम्ही इतकं लक्षपूर्वक ऐकताय जसं हरिपाठ सांगते मी तुम्हाला. हा, सुरुवातीला अभंग म्हटले महाराजांनी, प्रमाण म्हटलं ते नव्हतं एवढं व्यवस्थित ऐकलं. बरोबर आहे का नाही? असू द्या असू द्या, चालतंय. मग ते म्हणणे चांदीचा हत्ती त्याला सोन्याचे. आहे का नाही? पाठ करून घ्या, कामात येईल तुम्हाला. चांदीचा हत्ती त्याला सोन्याचे आणि राजाचं नाव घेते आर दिवाकर वाड गमाय. गेला काहीचा स्वभाव. महाराज म्हणले आधी होती दासी, पटराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. जसा ज्याचा स्वभाव आहे तो अजिबात बदलत आणि बदलायचा प्रयत्नही करू नये दादा. कारण ज्याला जसं वागायचं तो तसंच वागणार आहे. बरोबर आहे का नाही दादा? तुम्ही 40 गावला गेले, 40 गाव गेल्यानंतर बाजारातून खिळी विकत आणतात. वाकडी खिळी आणतात का? बोला बोला, कशा आणतात? सरळ. बरोबर आहे का नाही? तसा काही लोकांचा स्वभाव वाकडा असतो. हाय का नाही? किती प्रयत्न करा तरी सरळ होणार नाही. सांगू तुम्हाला, ह्या लोकांचं एकच काम, चांगल्या कामाला विरोध. हो, आणि सांगेल तुम्हाला, जो व्यक्ती चांगला आहे, चांगलं काम करतोय त्याला विरोधक आहे दादा. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात. बरोबर आहे का नाही? हा, ही तुम्ही मेहनत केली एवढी, हे एवढं सगळं उभारलं, प्रत्येकाला आनंद वाटेल का? बोला बोला. नाही, काहीला पोटात दुखत असतं, पण दुःख दिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? हा, अरे काम असं करावं माणसाने, कमीत कमी आपल्यावर 4 लोक तरी जडली पाहिजे, असं काम केलं पाहिजे. ही मेहनत तुमची दादा वाया जाणार नाही. कारण मेहनत करने वालों से गलतियां होती है, मेहनत करने वालों से गलतियां होती है, निकम्मों की जिंदगी गलतियां खोजने में बीत जाती है. बरोबर आहे का? ही तुमची केलेली मेहनत आहे, वाया जाणार नाही, जगाच्या मालकापर्यंत पोहोचेल. लोकांचा स्वभावच तसा आहे ना, नाव ठेवणं. हात जोडले पाहिजे आणि एकच म्हणलं पाहिजे, कुणी निंदा कुणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. अरे धंदाचा पण स्वहिताचा आहे. भगवंताचं भजन, त्यामध्ये तुमचंही हित आहे आणि आमचंही हित आहे ना बाई बाप. मला सांगायचंय तुम्हाला, लोकांचा स्वभाव असा आहे, नाव ठेवायचा स्वभाव आहे लोकांचा. दादा, या जगाच्या पाठीवर जीवन जगायचं असेल ना तुम्हाला, समुद्रासारखं जीवन जगा. कसं जीवन आहे समुद्राचं? मायबाप, समुद्रावर एक लाट आली, याची चप्पल वाहून गेली. याने किनाऱ्यावर लिहिलं समुद्र चोर आहे. काही मासेमार समुद्रात गेले, भरपूर प्रमाणात मासे सापडले. त्याने किनाऱ्यावर लिहिलं समुद्र दानशूर आहे. एका म्हाताऱ्या आजीचा मुलगा समुद्रात वाहून मेला, तिने किनाऱ्यावर लिहिलं समुद्र खुनी आहे. आणि एका म्हाताऱ्या बाबाला समुद्र किनारी शिंपले सापडले दादा. शिंपल्यात मोती होते, मोत्याने बाबाचं आयुष्य बदलून गेलं. बाबाने किनाऱ्यावर लिहिलं समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक लाट आली आणि सगळ्यांच लिहिलेलं पुसून गेली. याचा अर्थ काय? समुद्राला काहीच फरक पडत नाही, कोण चांगलं म्हणतंय कोण वाईट म्हणतंय. तसं जीवन समुद्रासारखं जगलं पाहिजे दादा. अरे जीवनाची कला शिकायची ना तुम्हाला, तर छोटीशी मधमाशी शिकवते बघा जीवन कसं जगलं पाहिजे. छोटी, अगदी डोळ्याला दिसत नाही व्यवस्थित, छोटी मधमाशी, पण तिच्याकडून जीवन जगायची कला शिका बघा. तिला एक चिमणीने विचारलं, म्हणे का ग मधमाशी, जंगल जंगल फिरते, खूप कष्ट करते, राणोराणी भटकल्यानंतर मध गोळा करते, ते मध तू झाडाला लावून ठेवते, हा माणूस येतो सगळं मध घेऊन जातो, तुला त्याचं वाईट वाटत नाही का? मधमाशीने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे माय बाप, नक्की घरी न्या. हा, ती मधमाशी सांगते, चिमणी जंगल फिरते, कष्ट, त्याला ते मध लावावं आणि या माणसाने यावं, ते मध घेऊन जावं, मला त्याचं वाईट वाटत नाही का बरं? हा जो माणूस आहे ना, हा मी तयार केलेलं मध घेऊन जाऊ शकतो, पण पुन्हा ते मध तयार करू शकत नाही. तसा समाज फक्त नाव ठेवू शकतो, आपल्यासारखं बनवू शकत नाही दादा. म्हणून लोकांकडे लक्ष नाही दिलं पाहिजे, आपलं काम केलं पाहिजे. महाराज, हा लोकांचा स्वभाव आहे.
अजिबात बदलणार नाही. महाराज म्हणले आमचाही स्वभाव होता, आधी केला सतसंग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. जसा ज्याचा स्वभाव आहे तो अजिबात बदलत नाही. बघा, आपण एखादं घर बांधलं ना आणि 4-5 लोकांना बोलवलं, आपलं काय कर्तव्य आहे? घर पाहिलं पाहिजे. वा दादा मस्त घर बांधलं बरं तुम्ही, असं घर आमच्याकडून बांधलं गेलं नसतं असं म्हणलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? हे असं म्हणत नाही. घर पाहून येतं, दाबून जेवण करून येतो आणि घर मालकाचा हात धरून सांगतो, दादा सगळं बरोबर आहे, फक्त हा किचन इकडं नको पाहिजे होता, फरशी ही नको पाहिजे होती, सोफा तो नको पाहिजे होता, फर्निचर हे नको पाहिजे. त्याला म्हटलं, दादा तुझ्या घरी दरवाजा आहे पण त्याला कडी नाही, त्याची व्यवस्था करतो. बरोबर आहे का नाही? स्वभाव आहे हा लोकांचा. एखाद्याने गाडी घेतली ना ताई, समजा तुमच्या गावात एखाद्याने गाडी घेतली, आपलं काय कर्तव्य आहे? वा दादा मस्त केलं बरं, गाव दूर आहे आपलं तालुक्यापासून, खूप अंतरावर आहे, मुलं 40 गावला शिकतात, तुम्ही गाडी घेतली ना मस्त काम केलं असं म्हणलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? हे असं म्हणत नाही. गाडी पाहून येतं, त्याचे पेढे बी खाऊन येतं, 4-5 टोनगे बाजूला घेतो, तंबाखूलाच न लावताना म्हणतो, नाही कायचं काय, हप्त्यानं घेतली अशी, काय म्हणतो, हप्त्यानं घेतली अशी, त्यानं हप्त्यानं घेऊ दे का सप्त्यानं घेऊ दे, तो ह्या काय पोटात दुखायला लागलं. स्वभाव आहे लोकांचा, लक्ष द्यायचं नाही माय बाप. मग ते म्हणाल, महाराज तुम्ही सुरुवातीला सांगताय हे शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, नंतर सांगतात उत्तम आहे आणि चांगलं आहे, असं डबल ढोलकी का? महाराज म्हणले, मी माझ्या दोघी मतावर ठाम आहे. हे शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, भजना बिना राहिलं तर उत्तम आहे, चांगलं आहे, भजन केलं तर हे शरीर पवित्र होऊ शकतं जर देवाचं भजन केलं. हे मी सांगत नाही, ज्ञानोबाराय सांगतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, 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 हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय पवित्राची होय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय पवित्राची होय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे महाराज म्हणले, त्याचा देह पवित्र जो हरिपाठ कीर्ती मुखे गाय, पवित्रची होय देह त्याचा. अरे हा देह तुम्ही पवित्र करू शकतात, ही ताकद देवाच्या नावामध्ये आहे. मग तुम्ही कोणत्या जाती जन्माला आले हे महत्वाचं नाही. महाराज म्हणले, जन्म हो का भलते याती, परी मी न चुके हरिभक्ती. मायबाप एवढे वर्ष झाले तरी संत सेवालाल महाराजांची जयंती साजरा होते. ते कोणत्या जाती जन्माला आले हे महत्वाचं नाहीये, त्यांच्या देहाला पवित्रता प्राप्त झाली हे महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही? हो, महाराजांचं म्हणणं आहे इथे जातीला महत्व नाही. महाराज म्हणले, तुका म्हणे नो हे जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोच धन्य, त्याला धन्यता आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, वाणी म्हणजे वाणी नॉट वाणी, हा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, पवित्र सोहळी
एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. महाराज म्हणले त्याचा देह पवित्र आहे जो भगवंताचं भजन करतो. बाकी याच्यात काही सामर्थ्य नाही. याचं सामर्थ्य सांगू तुम्हाला. माशी पंख पाखडी तवहे सरे. अरे माशीला पंख हलवायला जेवढा वेळ लागतो ना ताई, त्याच्यापेक्षा कमी वेळात आत्मा निघून जात असतो. भरपूर लोक म्हणतात ना आता माझ्याशी बोलला होता आणि पुढे जाऊन मेला. दासगिरी संत नाही हाती नाही हाती, दासगिरी संत नाही हाती नाही खाता येईल का नाही याचा सुद्धा भरोसा नाहीये. मला सांगायचं काय तुम्हाला, माशी पंख पाखडी हे सरे. अरे माशीला पंख हलवायला जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा कमी वेळात माणूस निघून जात असतो. मायबाप काही सामर्थ्य नाही याच्यामध्ये. दादा या जगाच्या पाठीवर सुंदर सांगेल तुम्हाला. गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. ऐकताय ना तुम्ही? हो. गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरीबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. पण आजपर्यंत गरीबाची स्मशानभूमी सुद्धा तीच आहे आणि श्रीमंताची सुद्धा तीच आहे. काय फरक आहे? नाही. ऐ मौत तेरे इरादे नहीं खाए, ऐ मौत तेरे इरादे नहीं खाए, क्योंकि शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. तिथे फरक नाही. जन्माला आलात ना जावंच लागणार आहे मायबाप. पण उत्तमाची उरे कीर्ती मागे आपलं नाव राहिलं पाहिजे ना, असं काम माणसाने केलं पाहिजे. बघा बाकी याच्यात काही सामर्थ्य नाही. याला मायबाप जाळलं तर राख होते, पुरलं तर किडे खातात, मारून फेकून दिलं जनावर खावण्याची विष्ठा तयार होते. बाकी याच्यात काही सामर्थ्य नाही. आणि मरणाची भीती प्रत्येकाला मरणाची भीती. प्रत्येकाला वाटतं मी मरायला नको. आणि जेव्हा जेव्हा माणसाला भीती वाटते ना तेव्हा माणूस याचे त्याचे पाय धरतं. सुरुवातीला पाय धरतं घरच्यांचे. ओ दादा पाया पडतो तुमच्या, मला दवाखान्यात न्या. बरोबर आहे का नाही? मग घरच्यांकडून जमलं नाही, नंतर पाय धरतं डॉक्टरचे. डॉक्टर साहेब काही बी करा पण माझा जीव वाचवा, मी भरपूर योजना खाल्ल्या आहेत. बरोबर आहे का नाही? हा. मग डॉक्टर सांगतात हे आमच्या हातात नाही, जगावं का मरावं हे आमच्या हातात नाहीये दादा, पण आम्ही प्रयत्न करू शकतो. मग घरच्यांकडून जमलं नाही, डॉक्टरकडून जमलं नाही, मग आपण एखाद्या बाबाचे पाय धरतो. बाबा हो बाबा मेरा कल्याण करो. बाबा सांगतात मेरीच भिवंडी हो गई, तेरा कल्याण कहाँ से करू. बरोबर आहे का नाही? दादा भीती वाटते माणसाला. ताई मला सांगायचंय तुम्हाला, अरे भीती वाटत असेल ना घाबरायचं नाही काळाला. महाराज म्हणले तू का म्हणे काळा हाना तोंडावरी भाता वरा हरी रा